तर अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा, बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीच्या वतीने पोलिसांना या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे। तर अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणामध्ये दोषींवर कडक आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आता बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीने केली आहे। या समितीने या संदर्भात पोलिसांना निवेदन दिले आहे। तर अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी आता बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। या संदर्भात या समितीने पोलिसांची भेट घेतली आणि पोलिसांना निवेदन दिलेलं आहे। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भातली ही अपडेट आपण पाहतोय। दोषींवर आता कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते आहे। बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीच्या वतीने आता पोलिसांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। गाडीतले जो पॅसेंजर होते त्यांना त्याचा राग आला आणि त्या रागाच्या द्वेषातून त्याला बहुतेक मारहाण करण्यात आली आणि तो कॉलेजून आल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला तो मनस्ताप झाला आणि त्यांनी घरी आल्यानंतर आत्महत्या केलेली आहे। त्याला जबाबदार त्या ट्रेनमध्ये असणारे जे पॅसेंजर होते ज्यांना हिंदी भाषेचा राग आला त्या द्वेषातून त्यांना जी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।